हाय गाईज, आज आमचा व्लॉग इव्हनिंगला चालू होतोय आहे ज्याची आपण आतुरतेने वाट बघतोय. इयर लेटर, ही पोरगी तिथेच, हा कुत्रा इथेच, तिकडनं मम्मी काठी घेऊन येते. हाय गाईज, आज आमचा व्लॉग इव्हनिंगला चालू होतोय. नमस्कार, Good वेलकम बॅक evening. टू आवर चॅनल. तर आज आमचं असं एकदम रँडमली ठरलंय. आज आम्ही कालच भेटलो होतो आणि आज आम्ही अचानक आणि काल आम्हाला माहितीच नाही अक्षताचा आज बर्थडे, नाहीतर आम्ही सांगितलंच हां काय बोलली पण नाही. मग आम्ही नाहीतर कालच काहीतरी केलं. आम्ही अक्षराचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी केक घ्यायला आलो. ही मला घ्यायला आली होती. मला आम्ही केक घ्यायला आलो. अक्षता माझ्या घरी बसली आहे किती वेळाची आणि आम्ही बघा कुठं कुठं फिरतो. आता जातो लवकर, घरी गेलो पाहिजे. थांबली. हे बघा, नेहमीप्रमाणे ही आहे ड्रायव्हर, आय मीन रायडर आणि मी मागं बसली आहे. काय नाही, हे बघा हिची गाडी नवीन कोण ही मला देत नाही. हिला वाटतं मी पाडत मी हा बघा चिडली आहे. परत चालू करते मी थांबा. हे बघा गाईज, ॲज युजल ही आहे रायडर आणि मी मागं बसली आहे. कसं वाटतंय तुला परत एकदा रायडिंग करून? छान वाटते. मग काय मज्जाच येते तशी पण गाडी चालवायला. मी यांच्या गाडीला जरा बघते, मी म्हणलं उगाच पडली बिडली चालवत नाही. बर्थडे गर्ल मला कमेंट्स मध्ये हॅपी बर्थडे टू यू. सो आता आम्ही चाललोय, म्हणजे चालतच चाललोय. आमच्या घराजवळ एक कॅफे आहे, हा बोल ना. तिथं आम्ही चाललोय. आता तिथं आम्ही केक कट करणार आहे, तिथं दाखवतो तुम्हाला. आणि अक्षता बिचारी खूप लांबून आली आहे, आम्ही बोलवलं म्हणून. आम्ही बोलवल्यावर ती कधी नाही म्हणत. हा ते आहे, प्रणालीने बोलवल्यावर तर मी मग. येतेच. बघ मी ऐकलं का, ज्ञानूने बोलवलं परत पण येते. सो जातो आता, भेटतो परत. पाहिजे आम्ही आलोय आणि ह्या दोघी बघा, आम्हाला लाजच नाही राहिली. आम्ही रोज आता बाहेर फिरायला लागलोय. पण जाऊ दे, कधीतरीच येतो आम्ही, तसं काय नाही. ज्ञानूचं तोंड बघा ना. हाल चालले काय बोलायचंय तुला? ते सुगंध जो आलेला आहे. तुम्ही पण इथं विजिट करू शकता, तळेगावमध्येच आहे. लोकेशनसाठी DM करा. खूप एस्थेटिक कॅफे, तुम्ही येऊ शकता सर. तिकडून चालू कर, वेळ आली आहे. सो आता ती वेळ आलेली आहे जिची आपण आतुरतेने वाट बघत होतो आणि ज्यासाठी आपण जमा झालोय. अच्छा, म्हणजे केक कट करणं. हां, बर्थडे गर्ल आता केक कट करणं. ॲक्च्युली हिचं नाव अक्षू होतं, पण ते थोड्या दिवसांनी अक्षता झालं. खरं तर अक्षूच नाव आहे. हां, आम्ही पुराणं नाव टाकलं, जे ओरिजिनल होतं ते. येस. आणि आणि हे ब्लॉग आहे ना, एक काइंड ऑफ मेमरी. येस. आणि अक्षताला किती वेळाचं केक कापायचं आहे, पण आमच्या बडबडीमुळं सॉरी, बिचारी तशीच चाकू घेऊन उभी आहे. चला सगळ्यांनी टाळ्या वाजवा. बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे टू यू. समजा मी तुला चालते. पोज देत होती. मेनू कार्डच खराब करून टाकला. आता काय झालं, अक्षरी मला केकचा पीस दिला आणि मला ती पूर्ण घे ना. अरे सोड तर, पूर्ण केक कशी माझ्या हातात निघत नव्हतं. मला चॉकलेट फ्लेवर केकला आवडतं, यांना जरा कमी आवडतात. एकदा ह्याच्या पडेल मी चॉकलेटचा केक घेऊन गेलो, त्या सगळ्यांनी लय ओरडलं होतं मला की तू हे तुला आवडतं म्हणून घेऊन येते, पण ते संपत नाही. गाईज, आम्हाला बघा कोण भेटले. कोणी भेटल्या? ट्विन्स. ॲक्च्युली कसं आहे, यांचं दुकान इथंच आहे बघा. तुम्हाला काय प्रिंट बिंट करायचं असेल, झेरॉक्स पाहिजे नसेल तर तुम्ही यांच्या दुकानात. बरोबर. लकीली हे भेटले. ओळखत असाल, फ्रेंडशिपचा ब्लॉग बघा, जाऊन बघा. आणि बघा दोघी कसले आहेत, दोघी वेगळ्या वेगळ्या गाड्या घेऊन येतात. ती वेगळ्या गाडीवर आहे आणि ही वेगळ्या गाडीवर आहे. दोघींना एकमेकींवर विश्वास नाही का? जसा प्रणालीला माझ्यावरच नाही, अजून कधीच येत नाही आणि माझ्यावर पण नाहीये. सो गाईज, आमची ऑर्डर येऊन आहे ना अर्धा पाऊण तास झाला होता आणि आम्ही बाहेरच होतो त्या पोरींसोबत. आणि आता मला लई लाज वाटली, आम्ही एवढ्या वेळाने आलो. हा, आणि अन्नाला वेट करायला होतं. अन्न म्हणजे जेवण. सो आता हे बघा इथं काहीतरी आलेलं आहे. सो आता आम्ही पटकन खातो, कारण घरी पण जायचं आणि हिला लई लांब जायचं बिचारी. आणि मला सोडायला येणार आहे.
आता मी तुम्हाला परत दाखवते रायडर आणि मी मागं बसले. ऍक्च्युली ही मला घरी सोडायला आली आहे, जशी ही मला हा. आणि घरी सोडायला पण बिचारे आम्ही लय चालत वगैरे गेलो, आता पण ती चालत जाणार आहे गाडी ठेवून, लय करती. काहीच आम्ही गाडी नव्हती घरी म्हणून आम्ही एवढं लांब चालत गेलोय गाडी घ्यायला, आणि परत आता गाडी मला तिथं लावून परत चालायला जायचे, म्हणजे चालत घरी जायचे. तसं एक शॉर्टकट मला हिने खूप छान दाखवलाय, खूप छान. म्हणजे अशी ज्ञानूची एवढी डेंजर मज्जा आली ज्ञानूला. आणि म्हणजे ब्लॉक करू का म्हणलं बाळा इथं ब्लॉक नाही, खूप डेंजर स्पॉट होता तो. हाल होती, कुत्रे बित्रे चावले तर. आता मला सोडायला येते ना, अक्षरचा बड्डे वगैरे झालाय, ती गेली घरी बघा. फोन आला मला कोणाचा पप्पांचा फोन आला, पप्पांचा. हा आमचा कुत्रा तिच्या गाडीवर जाऊन बसलेला, ही माझी मम्मी कुत्र्याला पळवताना. आणि ती बघा तिकडं, हे बघा तो एक सोय तुम्हाला प्रणाली दाखवते. तो नाही उतर माहिती का, त्याला राईड मारल्याशिवाय. त्या बघा कसा बघतोय त्या बघा. बस का आमचा गॅस चालू आहे. आणि चल बाळा जा, मी धोका देऊन गेली. इथंच आहे हा पोरगा, हा कुत्रा काय हाला नाही. नको येऊ, जा घरी, जा ना घरी. प्रणाली तू इकडे या अगं, तो काय नाही करत. हे बघा हे झाडा मागचं, हे बघ कुणाचं घरी माहित नाही, कुणाच्या बी घरात जाऊन डायरेक्ट गार्डन मध्ये उभी. ती 2 मिनिटात मला सोडून घरी जाणार होती, 2 मिनिटं कुत्र्याला उतरण्यात गेला 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 गेला. जाय ब्रुनो घरी पळ जा. इयर लेटर ही पोरगी तिथेच, हा कुत्रा इथेच, तिकडनं मम्मी काठी घेऊन येते. तरी माझा रेस्क्यू झालेला आहे, आता आम्ही घरी चालले. तर आम्ही हा ब्लॉग इथेच थांबवतोय. बाय बाय, थँक्स फॉर भेटू वॉचिंग. परत. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आज मी हिची ॲक्शन करते. बाय बाय.